हॅलो एव्हरीवन. आपण या टॉपिकमध्ये भारतीय बँकिंग प्रकार पाहणार आहोत. टाईप ऑफ बँकिंग इन्स्टिट्यूशन्स. तर भारतातील विविध घटकांच्या ज्या आर्थिक गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी देशातील वित्तीय संस्थांची जी काही रचना निर्माण झालेली आहे आणि ते स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्याचा फारसा विकास झाला नव्हता, पण सध्या या ठिकाणी कृषी क्षेत्राचा गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र असा बँक आणि बिगर बँकीय वित्तीय संस्था अस्तित्वात आलेल्या आहेत. आज वित्तीय क्षेत्रातील बँकिंग आणि बिगर बँकिंग संस्थांचे जे जाळे आहे ते देशभर पसरलेले आहे आणि आपण या प्रकरणात या संस्थांच्या आढावा घेणार आहे. म्हणजे भारतीय बँकिंग संस्थांचे प्रकार. मग प्रमुख बँक कोणती? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे नियामक किंवा नियंत्रक, म्हणजे आपण म्हणतो की पतनियंत्रण करण्याचं काम मूळ जे आहे ते रिझर्व्ह बँक करते. त्यामध्ये भारतीय बँकिंग रचनेमध्ये मध्यस्थमध्ये प्रमुख आणि बँकिंग संस्था कार्य करतात आणि वित्तीय रचनेमध्ये जे अर्थपुरवठा किंवा पतपैशाची निर्मिती हे महत्त्वाचे कार्य बँकिंग द्वाराच केले जाते. वित्तीय संस्थांमधील हा जो काही पतपुरवठा आहे आणि या सहरचनेचा विचार आपण मागील प्रकरणामध्येही केलेला आहे. म्हणजेच अनुसूचित बँकेमध्ये आपण व्यापारी बँकेची कार्य हा घटक पाहिलेला आहे. तर अनुसूचित बँकामध्ये कोणकोणत्या प्रकार येतो? तर या ठिकाणी व्यापारी बँका, सहकारी बँका आणि प्रादेशिक बँका आणि विकास बँका. व्यापारी बँका, सहकारी बँका, प्रादेशिक बँका आणि विकास बँका. तर अनुसूचित बँकांमध्ये व्यापारी बँकांमध्येच आपण सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील बँका आणि विदेशी बँका हा घटक पाहतो. तर यामध्ये सहकारी बँकेमध्ये आपण या ठिकाणी बिगर बँकिंग जे अनुसूचित संस्था आहे त्यामध्ये आपण स्थानिक क्षेत्रातील बँका हा घटक पाहतो. तर व्यापारी बँकांचा प्रमुख जो हेतू असतो तो नफा प्राप्त करणे हा असतो. सहकारी बँकेचा हेतू प्रमुख नफा प्राप्त. या ठिकाणी जे काही व्यापारी बँकांच्या मध्ये आपण सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील बँका आणि विदेशी बँका हा घटक पाहतो. तर व्यापारी बँकांचा जो प्रमुख हेतू आहे तो नफा प्राप्ती डोळ्यासमोर ठेवूनच या ठिकाणी या बँका जे नफा मिळवत असताना ग्राहकांना जास्तीत जास्त बँकिंग सुविधाही पुरवणे हा सुद्धा प्रमुख हेतू आहेच. पण खाजगी क्षेत्रामध्ये या ठिकाणी वाणिज्य आणि व्यापार हे बड्या उद्योगांना कर्ज पुरवठा करत असतात. पण जेव्हा देशातील शेती आणि लघु क्षेत्रांना या बँकांच्या द्वारे कर्ज पुरवठा व्हावा म्हणून 1960 मध्ये देशातील व्यापारी बँकांवर जेव्हा सामाजिक नियंत्रण लादण्यात आले तेव्हा यांच्या कार्यपद्धतीमध्ये बदल न होता त्यांनी कृषी व लघु क्षेत्र आणि देशातील अविकसित भाग यामध्ये व्यापारी बँकांच्या मदतीपासून वंचित राहिलेला दिसून येतो. तर 1969 मध्ये जेव्हा सरकारने देशातील 14 मोठ्या बँकांचे राष्ट्रीयकरण केलं, हा क्वेश्चन महत्वाचा आहे, लक्षात घ्या. 1969 मध्ये जेव्हा सरकारने बँकिंग नॅशनलायझेशन मध्ये 14 बँकांचं एकूण नॅशनलायझेशन केलेलं आहे. तर त्यानंतर म्हणजे बँक ऑफ बरोदा, बँक ऑफ पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया अशा पद्धतीने आपण राष्ट्रीय बँका पाहतो. तर या 14 बँकांचे या ठिकाणी राष्ट्रीयकरण करते. 1980 मध्ये 6 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले आहे. म्हणजेच काय? तर बँकांच्या राष्ट्रीयकरणामुळेच अर्थव्यवस्था जी काही दुर्बल किंवा दुर्लक्षित भाग आहे त्या भागास मदत होण्यासाठी या ठिकाणी वित्तपुरवठा करण्यासाठी मदत झाली असं दिसून येतं. तर जेव्हा व्यापारी बँकांची मालकी आणि त्यांच्या नियंत्रणामागे विचार केला जातो तेव्हा खाजगी क्षेत्रातील बँका, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि विकास बँका, विदेशी बँका असा घटक पाहिला जातो. तर यामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये आपण प्रमुख स्टेट बँक ऑफ इंडिया, राष्ट्रीयकृत बँकांमध्ये त्यांच्यामध्ये बँक ऑफ बरोदा असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, देना बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र अशा पद्धतीने
जेव्हा 1993 मध्ये पंजाब नॅशनल बँकेचे विलिनीकरण करण्यात आले, तर 2019 मध्ये आपण सध्याचा जो गेल्या वर्षीचाच भाग पाहतो त्यामध्ये 2019 मध्ये देना बँक आणि विजया बँक याचे राष्ट्रीयकरण बडोदा बँकेत विलिनीकरण करण्यात आलं. तर यामध्ये भारतातील जे पोस्ट विभाग आहे तो 100% सरकारचे भांडवल असणारी भारतीय पोस्ट पेमेंट बँक सुद्धा येते. यालाच आपण पेमेंट बँकचा दर्जा प्राप्त झालेला दिसून येतो. तर खाजगी बँकांमध्ये किंवा खाजगी बँकांमध्ये भारतातील बँकिंग व्यवसाय पूर्वीपासूनच खाजगी क्षेत्रामध्ये होता, पण राष्ट्रीयकरणानंतर या बँकांची संख्या कमी झाली आणि 1992 मध्ये जेव्हा आर्थिक विकास आणि उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यामुळे या व्यापारी बँकांचे महत्त्व झालेले दिसून येते खाजगी क्षेत्रातील. आणि यामध्ये प्रामुख्याने HDFC, ॲक्सिस बँक, ICICI, येस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि बंधन बँक इत्यादीचा समावेश होतो. तर विदेशी बँकांमध्ये या विदेशात मुख्य कार्यालय असणाऱ्या आणि भारतामध्ये त्याच्या शाखा असणाऱ्या या बँकांना आपण काय म्हणतो, विदेशी बँका म्हणतो. म्हणजे विदेशी बँकांनाही भारतीय रिझर्व्ह बँकेने सुद्धा मूळ देशातील ज्या केंद्रीय नियमानुसार अनुसरण करून काम करावे लागते आणि त्यामध्ये सद्यस्थितीमध्ये 45 विदेशी बँका कार्यरत आहेत. त्यामध्ये स्टँडर्ड चार्टर्ड बँक असेल, बँक ऑफ अमेरिका असेल, अशा उदाहरणार्थ अशा पद्धतीच्या बँकांचा समावेश विदेशी बँकांमध्ये होतो. तर अनुसूचित बँकांमध्ये दुसरा जो घटक पाहतो आपण ते सहकारी बँका आणि विकास बँका. तर सहकारी बँकेमध्ये प्रामुख्याने नागरी सहकारी बँक आणि ग्रामीण सहकारी पतपुरवठा करण्याच्या दृष्टीने जी बँक आहे आणि राज्य सहकारी बँक आणि प्राथमिक कृषी पुरवठा संस्था हे घटक आपण पाहतो. तर सहकारी बँका म्हणजे काय, ते या ठिकाणी सहकाराचं उगम किंवा पण सुरुवात केव्हा झालंय, तर 1904 मध्ये जेव्हा सहकारी कायदा सहमत केला गेला. त्यानंतर भारतीय सहकारी बँकेची रचना जी आहे अशी स्वतंत्र केली गेली असून त्यामध्ये रिझर्व्ह बँकेची भूमिका मात्र महत्त्वाची आहे. म्हणजे या ठिकाणी कार्यरत करणारी जिल्ह्यातील जी बँक म्हणतो त्याला आपण जिल्हा मध्यवर्ती आणि तिसऱ्या स्तरावरती जे कार्य करते त्याला आपण म्हणतो प्राथमिक सहकारी कृषी, त्या ठिकाणी कृषी संस्था असं म्हणतो. त्यामध्येच दीर्घ मुदतीचं आपण ज्या कर्ज पुरवठा करतात देशातील बँका राज्यामध्ये, त्या भूविकास बँका असतील तर नागरी सहकारी पातळीवरती काम करणाऱ्या प्राथमिक भूविकास बँका हे आपण पाहतो. आणि जे सरकारने 1993 मध्ये राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची स्थापना केली गेली. हे आता सध्या नाबार्ड या बँकेला सहकारी कृषी क्षेत्राच्या विकासाच्या नेतृत्व सोपवण्यात आलेले आहे आणि ती शिखर बँक म्हणून या ठिकाणी कार्य करते. म्हणजे सहकारी बँकेचं जर पतपुरवठा रचना पाहिली तर नागरी सहकारी बँका हे सूचित नागरी सहकारी बँका, असूचित नागरी सहकारी बँका, त्यामध्ये बहुराज्यीय संस्था, एक राज्य संस्था असतील, बहुराज्य त्या ठिकाणी ज्या संस्था आहेत त्या असूचित मध्ये हे येतात. तर त्यामध्ये ग्रामीण सहकारी पतपुरवठा संस्थेमध्ये मात्र राज्य सहकारी बँक आणि राज्य सहकारी बँक मार्फत जे या ठिकाणी पतपुरवठा, जिल्हा सहकारी बँक, प्राथमिक सहकारी बँक आणि पुढे ग्रामीण भागामध्ये परत आपण पाहतो राज्य भूविकास बँक, त्यामध्ये दीर्घकालीन पतपुरवठा केला जातो. आणि त्या भूविकास बँकांमध्येही पुढे या ठिकाणी प्राथमिक जिल्हा भूविकास बँक आणि जिल्हा भूविकास बँक हे घटक पाहतो. तर या ठिकाणी विकास बँक जो आहे ते त्यामध्ये आपण विकास बँक ही या ठिकाणी अर्थपुरवठा करणारी संस्था असून तिला विकास करण्याचा कार्याचा हे व्यापक आधार आहे आणि त्यामध्ये कृषी क्षेत्रासाठी अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीचाही कर्ज पुरवठा देणे किंवा उद्योगांना बीज भांडवल पुरवणे. त्या ठिकाणी अल्प क्षेत्रातील
ज्या आहेत भाग भांडवल विक्रीची हमी देणे अशा पद्धतीचं कार्य केलं जातं. आणि पेमेंट बँका आणि लघु वित्त पुरवठा बँका याही या ठिकाणी विकास बँकेमध्ये कार्य आहेत. थँक्यू व्हेरी मच.